लग्नानंतर माझ्या नवऱ्याने मला बराच दिवस गावाकडेच ठेवलं होतं, कारण माझे सासू सासरे बरेच थकले होते. यामुळे माझा नवरा सचिन मला म्हणाला होता, तनुजा, काही दिवस तू माझ्या आईवडिलांची सेवा कर, त्यांनाही खूप बरं वाटेल. यामुळे मी लग्नानंतर 6 महिने गावाकडेच थांबले होते. आता मी माझ्या नवऱ्याकडे एका शहरामध्ये आली होती. तिथे तो MIDCमध्ये चांगल्या पदावर काम करत होता. मी त्याच्यासोबत येण्यासाठी त्याच्या खूप मागे लागले होते, पण प्रत्येक वेळी तो काही ना काही कारण सांगून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्षच करायचा. पण काही दिवसापूर्वीच माझ्या दिराचे लग्न झाल्यामुळे त्याने मला इकडं त्याच्यासोबत आणलं होतं. मी खेडेगावातीलच होते आणि दिसायला सुरेख असल्यामुळे त्याने मला पसंत केलं होतं. आता आपण एका शहरात आलो आहोत, यामुळे आतापर्यंतच्या आपल्या अपूर्ण इच्छा त्याच्याकडून आता पूर्ण करून घ्याव्यात असं मी ठरवलं होतं. त्याने कंपनीच्या बाजूलाच एक छोटंसं घर भाड्याने घेतलं होतं. तिथे आम्ही राहत होतो. त्या शहरामध्ये तो खूप दिवस राहत होता. यामुळे त्याचे खूप मित्र झाले होते. पण एक गावाकडचा मित्र त्याचा खूप जिगरी फ्रेंड होता. त्याचं नाव सुजित होतं. ते लहानपणापासूनचे वर्गमित्र होते. मी त्या दोघांना खूप प्रामाणिक समजत होते. पण बऱ्याच दिवस ते एकटे राहिल्यामुळे त्यांना अनेक व्यसनं लागले होते. घरच्यापेक्षा त्यांना बाहेर जेवायला खूप आवडायचं. यामुळे माझा नवरा सचिन आठवड्यातून फक्त 2-3 दिवसच घरी जेवायचा. इतर दिवशी तो त्याच्या मित्रासोबत जेवायला जायचा. मी शहरात नवीनच असल्यामुळे माझ्या नवऱ्याला मी फार विरोध करत नव्हते. पण हळूहळू त्याच्या मित्राचं आमच्या घरी येणं जरा जास्तच वाढलं होतं. मला वाटायचं ते दोघे खूप जिगरी फ्रेंड आहेत, यामुळे ते दोघं एकत्र येत असतील. एक आठवडा मी त्यांना काहीच बोलले नाही. पण त्या दोघांचं सतत येणं आणि केव्हाही स्वयंपाक करायला लावणं, यामुळे मला खूप कंटाळा आला होता. रात्रीचे दोघे कधी कधी उशिरा यायचे आणि मी झोपलेली असली तरी मला उठवून स्वयंपाक करायला लावायचे. स्वयंपाकही साधा नसायचा. येताना ते मटण मासे घेऊन यायचे आणि एवढ्या रात्री मला ते बनवायला सांगायचे. त्या दोघांचं मी निरीक्षण करायचे. त्यावेळी माझ्या नवऱ्याचा मित्र कमी पिलेला असायचा, तर माझ्या नवऱ्याला तो मुद्दाम जरा जास्तच पाजायचा. यामुळे त्याच्यासमोर माझा नवरा मला काहीही बोलायचा. माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं होतं की तो माझ्या नवऱ्याला जरा जास्त का पाजतोय. नवऱ्याच्या मित्राचे सारं लक्ष माझ्याकडेच असायचं. त्याच्या मनात माझ्याविषयी वेगळीच भावना निर्माण झाली होती आणि त्याच्या वागण्यावरून ते मला कळत होतं. एक दिवस माझ्या नवऱ्याचा मित्र सुजित मला म्हणाला, वहिनी, तुम्ही माझ्या बायकोपेक्षाही दिसायला खूपच सुंदर आहात. यामुळे मला तुम्ही खूप आवडता. तुमच्या नवऱ्याच्या जास्त मनावर घेऊ नका, कारण तो आता जरा जास्तच घ्यायला लागला आहे. तो असं बोलल्यावर मी त्याच्यावर खूप रागावले आणि त्याला म्हणाले, मित्रांनी मित्राला चांगलं वळण लावायचं असतं. तुम्ही त्याला काय वळण लावलंय? पिण्याचं. यावर तो मला म्हणाला, तुझ्या नवऱ्यानेच मला सवय लावली प्यायची. त्या दिवशी त्या दोघांनी घेतलेली असल्यामुळे मी त्यांना फार काही बोललेच नाही. पण नवऱ्याच्या मित्राच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं होतं की त्याचा मित्र नक्की एवढा वेळ इथे का येतोय. माझं नवीनच लग्न झाल्यामुळे तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असायचा. माझ्या नवऱ्याला त्याचं काहीही वाटत नव्हतं. उलट तो एखाद्या दिवशी घरी आला नाही तर माझा नवरा त्याला फोन करून बोलून घ्यायचा. माझ्या नवऱ्याला मी खूप समजावून सांगत होती, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता आणि याचाच फायदा त्याचा मित्र सुजित घेऊ लागला होता. त्याचं असं वागणं पाहून त्याची बायको काही महिन्यापूर्वीच त्याला सोडून गेलीही होती. तेव्हापासून तो माझ्या मागे लागला होता. एके दिवशी सकाळीच माझा नवरा कामावर निघून गेला. यामुळे मला वाटलं थोडा वेळ आपण आता आराम करावा. पण काही वेळातच माझ्या नवऱ्याचा मित्र सुजित घरी आला होता. तो आला तेव्हा मी बेडवर पडले होते. मला त्या अवस्थेत पाहिल्यावर तो खूपच खुश झाला होता. मला वाटलं आज हा सकाळीच का आला असेल. कदाचित त्याला आपल्याशी काहीतरी बोलायचं असेल, यामुळे तो असा अचानक आला असेल. असा विचार माझ्या डोक्यात आल्यावर मी त्याला म्हणाले, तुमचे मित्र तर सकाळीच कामावर निघून गेलेत. तुम्ही असं अचानक का आलात? माझ्या या प्रश्नाचे उत्तर न देता तो माझ्याकडे एकटक पाहू लागला होता. मला वाटलं तो आता आपला गैरफायदा घेऊ शकतो. यामुळे मी थोडी घाबरली होती. तो मला पुन्हा म्हणाला, वहिनी, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. माझी बायको अशी असती तर. त्याची बायको गेल्यापासून त्याच्या डोक्यात असे विचार येत होते. तो बोलता बोलता सोफ्यावर बसला आणि मला म्हणाला, वहिनी, थोडा वेळ दरवाजा बंद करता का?
तो असं बोलल्यावर मी खूप घाबरली. मला वाटलं तो नक्की आपल्याबरोबर वेगळंच काहीतरी वागेल. यामुळे मी बराच वेळ दरवाजा बंद केलाच नाही. आमचं बोलणं चालू असतानाच माझा नवरा मला येताना दिसला. त्याला असं आत बसलेलं पाहिल्यावर तो काय म्हणेल, शिवाय दरवाजा लावला असता तर आमचा त्याला वेगळाच संशय आला असता. यामुळे मला वाटलं बरं झालं, निदान दरवाजा तरी आपण उघडा ठेवलाय. त्याच्या मित्राला आज आत पाहिल्यावर तो माझ्यावरच ओरडू लागला. तो मला म्हणाला, एवढ्या सकाळी तू सुजितला का बोलावून घेतलंस? मी म्हणाले, मी कशाला बोलावून घेऊ, तोच आलाय त्याच्या मनाने. आमचं बोलणं वाढतच चाललं होतं आणि तो डोक्यावर हात लावून ऐकत होता. त्याला वाटायचं माझा नवरा सचिन यावेळी यायला नको होता. आपण टाकलेला डाव आता फेलच गेला वाटतं. यामुळे खूप नाराज होऊन तो माझ्या नवऱ्याला समजावून कामासाठी घेऊन गेला. पण यावेळी मी खरंच माझ्या नवऱ्याचे आभार मानले, कारण तो जर यावेळी आला नसता तर त्याच्या मित्राकडून वेगळंच काहीतरी घडलं असतं. त्याच्या मित्राच्या तावडीतून सुटका करण्यासाठी अखेर काही दिवस मी माझ्या माहेराला येण्याचा निर्णय घेतला आणि नवऱ्याला स्पष्टपणे सांगून टाकलं की तू जोपर्यंत प्यायची सोडत नाहीस तोपर्यंत मी देखील तुझ्या मित्राच्या बायकोप्रमाणे तुझ्याकडे येणारच नाही. असं नवऱ्याला सांगून मी माझ्या माहेराला आले.